श्री स्वामी समर्थ सर्वांना। सर्वप्रथम हे केंद्र आहे पंढरपूरमधील। स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह चालू होता, त्यावेळेस मी दर्शनासाठी गेले होते। पंढरपूरच्या केंद्रामध्ये जाऊन मी प्रहराची सेवा देऊन आले होते। जास्त काही वेळ नाही, पण अर्धाच तास जमलं होतं मला। अर्धा तासच फक्त 15 मिनटं विण्याची सेवा आणि 15 मिनटं माळ जप करून मी आले होते। कारण की मला जायला यायला पण वेळ लागतो, यायला अर्धा पाऊण तास लागतो पंढरपूरवरून यायला, आणि रात्री लेट झालं होतं। 8-9 वाजता मी जाऊन सेवा देऊन आले होते। एकादश होती, एकादशीला जाऊन पंढरपूरच्या केंद्रात पण जाऊन आलो होतो आम्ही। तर बघा, इथं गुरुचरित्र वाचण्यासाठी एवढी संख्या होती, भरपूर जण गुरुचरित्र वाचण्यासाठी बसले होते आणि आतमध्ये प्रहराच्या सेवा चालू होत्या। स्वामींचं दर्शन घेऊन थोडी सेवा करून मी आले होते। बरेच दिवस झाला तो व्हिडिओ पाठवायचा राहिला सगळ्यांना। तर बऱ्याचशा ताईंना असा प्रश्न होता। आजचा विषय असा आहे की मी तुम्हाला माझे ग्रंथ दाखवणार आहे। म्हणजे माझ्याकडे दिंडोरीपणे स्वामी सेवा मार्गात जे काही ग्रंथ भेटतात किंवा जे साहित्य भेटतं ते आपल्याकडे विकायला असतं। तर म्हणजे माझं नाही येते, दुसऱ्या भाऊंचं आहे। तर तिथं केंद्रात त्यांना येणं होत नाही दर गुरुवारी, म्हणून माझ्याकडे ठेवलेलं असतं साहित्य। ते मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपल्या दाखवलेलं आहे, पण बरेच दिवस झाला आता दाखवलं नाही। या 4-6 महिन्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आलं असेल। तर मग बऱ्याचशा ताईंचं असं विचारणं होतं की काय भेटतं नक्की, तुम्ही काय करता, स्वामींचं साहित्य म्हणजे काय भेटतं, मग हे भेटतं का, ते भेटतं का, ते भेटतं, बरेचसे जण विचारतात। तर आणि माझ्याकडे पण काही ग्रंथ आहेत काय नाहीत ते पण विचारतात। तर मी तुम्हाला आज माझ्याकडचे ग्रंथ आहेत ते पण दाखवते, कोणते आहेत कोणते नाहीत ते। आणि विकायला पण माझ्याकडं जे आहेत दिंडोरीप्रणित स्वामी सेवा केंद्र मार्गातील, तर ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे। आणि त्याच्यात आणखीन अजून भेटतात, रुद्रयंत्र असतं, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, आरोग्य यंत्र, तुम्हाला दरवाजावरती लावण्यासाठी पंचमुखी हनुमान, बरंचसं साहित्य असतं। पण एवढं आपण मागवून ठेवत नाही, एवढे सेवेकरी नाही आहेत, केंद्र छोटं आहे त्याच्यामुळे मोजकंच साहित्य मागवतो। आणि जर कोणाला पाहिजे असेल, कोणाच्या सेवेत असेल, म्हणजे कोणाला आरोग्याचा त्रास वगैरे असेल, त्यांनी सांगितलं, त्यांना कोणी बांधण्यासाठी सांगितलं असेल किंवा त्याचं तीर्थ वगैरे घेण्यासाठी सांगितलं असेल, तर आपण ते मागवून घेतो वरून साहित्य। आणि नॉर्मली जे असतं आपल्याकडं ते तर जास्त करून ग्रंथच असतात सगळे, गळतीपात्र असतं, यंत्र वगैरे असतात। मग ते सांगतात असं, म्हणजे आल्यानंतर आरतीला सेवेकरी सांगतात की हे पाहिजे ते पाहिजे। कोण पुण्या मुंबईवरून सोलापूर, बरेचसे आता लांबच्या सेवेकरी असतात, येतात केंद्रात, तर त्यांनी बघून आलेलं असतं किंवा मार्गात आपल्या काय आहे काय नाही, काय साहित्य असतं भेटतं ते पण त्यांना माहीत असतं। मग त्याप्रमाणे ते सांगतात की आम्हाला हे मागवून भेटेल का, ते मागवून भेटेल का, देचाल का मागवून, त्या पद्धतीने मग आपण ते पण साहित्य घेतो। आणि माझं घरचं पण जे काही ग्रंथ साहित्य आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेत। आणि आता राहिलं होतं तर भागवताचं पुस्तक, आज एकादश आहे आणि भागवताचं पारायण मी केल्यामुळं हे पुस्तक इथंच राहिलं होतं, ते दाखवायचं राहिलं माझ्या ग्रंथांमध्ये। पुढे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला साहित्याचा, तर त्यात हे राहिलं होतं दाखवायचं। तर हा एक संक्षिप्त भागवत म्हणून हा ग्रंथ आहे। हा अधिक महिन्यात जास्तीत जास्त तुम्ही ह्याचं पारायण करा। अधिक महिना हा विष्णू भगवानांना प्रिय आहे। त्याच्यात ह्या ग्रंथात सगळ्या श्रीकृष्णाच्या लीला आहेत। श्रीकृष्ण मथुरेला कसे आले, काय करत होते, काय नाही, कुठून कुठे गेले, कसं कोणापाशी राहिले होते, कधी त्यांना तिकडे मथुरेला वगैरे सोडलं, असं सगळं श्रीकृष्णांच्या लीला किंवा माहिती आहे। म्हणजे श्रीकृष्णांची कहाणी आहे। आणि श्रीकृष्णांना अधिक महिना खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या असतील तर तुम्ही जास्तीत जास्त भागवताच्या करू शकता। मोठा पण भागवत ग्रंथ भेटतो, त्याचं पण पारायण करू शकता। आणि नाही जमलं तर हा रोज 1.5 ते सव्वा तास लागतो या ग्रंथाला, तुम्ही ह्याचं पण पारायण करू शकता। आणि माझं तर मत आहे, ज्या तुम्हाला सेवा खूप छान वाटतात, ज्या करू वाटतात त्याच तुम्ही करा। आणि त्यातून पण जर कोणाला माहीत नसेल काय करायच्या काय नाही, तर तुम्ही उपयुक्त किंवा माहितीपूर्ण अशा सेवा कोणत्या प्रभावी आहेत, काय करायच्या अधिक महिन्यात, तर हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता। आणि तुम्हाला ज्या करू वाटतात त्या तर सेवा तुम्ही करूच शकता 100%। ते आणि माझं लिखित नामजपाची वही ही एक इथं होती माझ्यापाशी, त्याच्यामुळे हे दाखवायचं राहिलं होतं। माझ्या रोजच्या साहित्यांमध्ये आणि माझ्या ग्रंथांमध्ये ही पण वही असते। आपण आता बरेचसे दिवस झालं चालू केली होती, तर आता माझं पण थोडे दिवस झालं गॅप पडले, पण मी ते भरून काढणार आहे। रोजचं एक पान ह्याप्रमाणे केलं होतं, तर मी वेळ भेटेल तर जास्त पण करते, आणि नाही भेटलं तर आता मग दुसऱ्या दिवशी कवर करून घेते मी। पण रोज एक पान ह्याप्रमाणे व्हायलाच पाहिजे, त्या हिशोबाने असतं माझं। तर चला पुढे मी तुम्हाला केंद्रातलं साहित्य, केंद्रात जे काही ग्रंथ भेटतात ते, माझ्या घरचे ग्रंथ दाखवते। आणि जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त।
तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कधी मी असं सांगत नाही, माझ्या लक्षात पण राहत नसतं ते व्हिडिओ करायच्या नादात किंवा माहिती सांगण्याच्या नादात. तर आज लक्षात आलं माझ्या, म्हणून सांगितलं. चला तर भेटू पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या जवळचे माझ्याकडे जे काही ग्रंथ आहेत ते तुम्हाला मी दाखवत आहे. हे बैठकीला जात असल्यामुळे बालभक्तीचा ग्रंथ आहे. विष्णू सहस्त्रनाम, गीता सहस्त्रनाम आहे, मल्हारी सप्तशती आहे आणि हे वैभवलक्ष्मीचे पुस्तकं किंवा मार्गशीर्षमधल्या गुरुवारचे पुस्तकं हे तर सगळ्यांकडे असतातच, ते आहे. दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे. सत्यनारायणची पोथी आहेत, ही पौर्णिमेला लागतात. सत्यनारायण मांडल्यानंतर 5 अध्याय असतात वाचण्यासाठी. पुन्हा नवनाथ आहे आणि मगाशी मी तुम्हाला भागवताचं दाखवलं. आणि हे आपलं स्वामीचरित्र सारामृत. आणि त्या दिवशी मी हे नवीन आणलेलं काय आहे, सप्तशती गुरुचरित्र आहे. संक्षिप्त गुरुचरित्र आणि हे सप्तशती गुरुचरित्र हे आहेत. 3 पुस्तकं असतात. ही नित्यसेवा ही तर सगळेजण ओळखतच असतील. 3 पुस्तकं असतात. त्याच्यामधलं माझ्याकडे आहे ते सप्तशती गुरुचरित्र आहे आणि मोठं गुरुचरित्र आहे. हा भागवत ग्रंथ आहे. हा तुम्हाला जर अधिक महिन्यात वाचायला भेटला किंवा जमलं तर खूपच छान झालं. नसेल तर मी छोटा भागवत दाखवला आहे, तो ग्रंथ पण तुम्ही वाचू शकता. गुरुचरित्र आहे हे बघा, श्री सद्गुरू गुरुचरित्र आहे. दोन्ही गुरुचरित्र सेम आहेत, पण एक बैठकीतला आहे आणि एक स्वामी मार्गातला आहे. हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. हे बघा, दासबोध आहे, भागवत नाही. भगवद्गीता आहे ती मगाशी दाखवलेली. हा दासबोध आहे. हे ज्ञानदान भाग 1 आहे. आपल्या स्वामी मार्गात 4 भाग असतात. ह्याचे माझ्याकडे पहिला आणि तिसरा भाग आहे, दुसरा आणि चौथा नाही. हा गजानन महाराजांचा विजय ग्रंथ आहे, गणगण गणात बोते. आणि ह्या 4 भागांपैकी ज्ञानदानापैकी पहिला आणि तिसरा भाग आहे माझ्याकडे. हे बसण्याचं आसन आहे माझ्याकडे. आणि हे ग्रंथ ठेवण्यासाठीचं ग्रंथाचं आसन आहे. हे स्टँड पंढरपूरमधून घेतलं होतं. 200-250 रुपयाला काहीतरी भेटतं. ह्याच्यापेक्षा लहान आणि मोठं पण असतं. हे मीडियम साईज आहे. तर असं माझ्याकडे सर्व साहित्य आहे. हे ग्रंथ आहेत माझ्याकडे. अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. हा बैठकीत असा आहे बघा, रुमाल भेटतो, जय जय स्वामी समर्थ, श्रीराम समर्थ असं लिहिलेला तो नॅपकिन आहे. तर ह्या नॅपकिनमध्ये मी सगळे ग्रंथ गुंडाळून ठेवते. संध्याकाळी 7 वाजले होते. देवपूजा, दिवा, अगरबत्ती केली होती आणि मग माझ्या लक्षात आलं की तुम्हाला ग्रंथ दाखवायचे आहेत. बऱ्याचशा ताईंनी विचारले होते. आपल्याकडे सेवा मार्गातील ग्रंथ जे काही विकायला असतात साहित्य, ते सुद्धा दाखवत आहे मी तुम्हाला. आणि माझ्या जवळचे पण ग्रंथ दाखवले आहेत. हे बघा, हे जेवढं सध्या आहे उपलब्ध ते मी दाखवते तुम्हाला. ह्याच्यात पांढरीच्या काठीचे मणी, भरपूर यंत्र वगैरे, आणखीन भरपूर साहित्य असतं. तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये, मी सांगेन. आणि सध्या तर माझ्याकडे हे साहित्य आहे. कमळगट्ट्याच्या लहान माळा आहेत, मोठ्या माळा आहेत. हे साप्ताहिक ग्रंथ आहेत. हे बघा, ह्याला मासिक म्हणतात किंवा वार्षिक किंवा साप्ताहिक ग्रंथ. हे तुम्ही पैसे भरले की ह्याला तुम्हाला वर्षाला भेटून जातं. हे महिन्याला येतं, सप्त्यातनं येतं, 15 दिवसाचं येतं. हे बघा, हे गुरुमाऊलींचं चित्र. ह्याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर वेगवेगळे चित्र असतात आणि आतमध्ये माहिती पण वेगवेगळी असते. ते ग्रंथ तुम्हाला तुम्ही पैसे भरले वर्षाचे, महिन्याचे किती भेटतं. हे स्वामीचरित्र मार्गातील स्वामींच्या मार्गातील कॅलेंडर आहे आपलं, दिंडोरीप्रमाणे कॅलेंडर. पुन्हा हे बाकीचे सर्व ग्रंथ आहेत. हे बघा, दाखवते मी तुम्हाला जवळ. ज्ञानदान भाग 1 आणि 3 आहे आणि माळा